Cloud computing refers to internet-based computing where servers, storage, and applications are delivered to an organization's computer and devices over the internet. It provides access to the computing services without the need for on-premises hardware. ठीक आहे. तर आपल्याला सर आपण तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स आहात, तुम्ही ऑन प्रिमाइसेस वरती ऑलरेडी काम करतात. ठीक आहे. तर क्लाउड कम्प्युटिंग हे कन्सेप्ट असे आले की म्हणजे मायक्रोसॉफ्ट किंवा AWSने स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. AWSने अगोदर सुरू केलं. त्यांचे स्वतःचे डेटा सेंटर्स त्यांनी बिल्ड केले. ठीक आहे. आणि नंतर त्यांनी कम्प्युटिंग सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली म्हणजे ओव्हर द इंटरनेट. ठीक आहे. की तुम्ही कुणाच्या तरी दुसऱ्याच्या डेटा सेंटरमध्ये तुमचे स्वतःचे सर्व्हर्स वगैरे बिल्ड करताय आणि तिथून तुम्ही ॲक्सेस करताय. म्हणजे इन शॉर्ट तुमचं एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दुसऱ्याच्या डेटा सेंटरमध्ये बिल्ड करताय. ठीक आहे. त्यालाच आपण क्लाउड म्हणतो. ओके. तसे मेजर 3 क्लाउड प्रोव्हायडर आहेत AWS, Azure आणि Google. ठीक आहे. बाकीचे पण आहेत Salesforce वगैरे, पण मेन 3 लीडर्स आहेत मार्केटमध्ये, जे की क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात. क्लाउड कम्प्युटिंगच्या टाइप्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर टाइप्स कधी विचारले जातात कधी-कधी बेसिक. आता तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारणार नाहीये. ठीक आहे. पण विचारल्या जातात बऱ्याचदा की अ, अ, कोणी जे कमी एक्सपिरियन्सवाले असतात ना, ते विचारतात किंवा कुणाला नॉलेज चेक करायचं असतं त्याला बेसिक आहे की नाही, त्यावेळेस विचारतात की क्लाउड कम्प्युटिंगचे टाइप्स वगैरे काय आहे. तर फर्स्ट आहे आपल्याकडे पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड is one in which the services and infrastructure are provided off-site and accessible over the internet. Example: Microsoft, Azure, AWS and GCP. ठीक आहे. पब्लिक क्लाउड जो आहे, ठीक आहे, जसं की हा मायक्रोसॉफ्ट आहे इथे. ठीक आहे. हा ज्यांचा डेटा सेंटर आहे. ठीक आहे. डेटा सेंटर. आता त्यांच्या इथे जसं की आपण आपला ऑन प्रिमाइसेस बघतो ना, ठीक आहे. इथे आपल्याकडे सर्व्हर्स आहेत, रॅक्स आहेत, सर्व्हरच्या नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत. सेम त्यांनी त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करून ठेवलंय. तिथे पण रॅक्स आहेत, सर्व्हर्स आहेत. सेम जसं की ऑन प्रिमाइसेस वरती आपलं एन्व्हायर्नमेंट आहे ना, तसंच त्यांनी तिथे बनवलेलं आहे. ठीक आहे. पण त्यांच्याकडे काय आहे ना, त्यांनी एक पोर्टल बनवलंय, ज्याला की आपण Azure पोर्टल म्हणतो. ठीक आहे. आपण इथे व्हीएम्स वगैरे कुठलीही सर्व्हिस जेव्हा क्रिएट करतोय ना, इथून इथे डेटा सेंटरमध्ये एपीआय कॉल्स होतात. ठीक आहे. ते एपीआय कॉल्स होतात ना, मग इथून जे काही तुम्ही जसं की व्हीएम क्रिएट केलं, ठीक आहे. ते इथून एपीआय कॉल इथे डेटा सेंटरमध्ये करणार आणि इथून कुठल्याही एका होस्टवरती तुमचे व्हर्चुअल मशीन्स बनवून देणार. ठीक आहे. कारण की पोर्टलमधून जे काही तुम्ही करताय ते पाठीमागे बॅकग्राऊंडला एपीआय कॉल्स होत असतात. ठीक आहे. आणि इथून तुम्ही सर्व्हिसेस हे जे हे इंटरनेट थ्रू ॲक्सेस करता. जसं की ही तुमची ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बसलेत. ठीक आहे. तुमच्या ऑर्गनायझेशनमधून तुम्ही इथे पोर्टल तुमच्या जे काही फायरवॉल्स आहेत तिथून तुम्ही ॲक्सेस इनेबल केलेले आहेत. ठीक आहे. तिथून तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट ॲक्सेस आहे, तर तुम्ही तिथून Azure पोर्टल ॲक्सेस करू शकता. Azure पोर्टल ॲक्सेस करण्यासाठी इंटरनेटचा ॲक्सेस पाहिजे असतो. ठीक आहे. इथून तुम्ही पोर्टल ॲक्सेस करू शकता आणि तुम्हाला जे काही सर्व्हिसेस यूज करायचं आहे, ते आपण यूज करू शकतो. ओके. स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे बिल्ड करण्याची गरज नाही. आता जे मोठ्या कंपन्या आहेत त्यांचं ठीक आहे, पण जे स्टार्टअप वगैरे असतात ना, त्यांचे जर स्वतःचं डेटा सेंटर बिल्ड जर करायचं असेल ना त्यांना, तर एक-एक सर्व्हर 2-2, 3-3 लाखाला मिळतो, बरोबर. रॅकचा खर्च, नेटवर्किंगचा खर्च, ठीक आहे. नेटवर्किंग डिव्हाइस घेण्याचा खर्च, पुन्हा तिथे सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर्स ठेवण्याचा खर्च. कुठल्याला एखाद्याला स्टार्टअप सुरू करायचं असेल ना, अगोदर असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागायचे. पण आता तसं नाही. आता सिम्पली काय करतात स्टार्टअपवाले, कुठला एक AWS, Azure, GCP कुठला एक क्लाउड प्लॅटफॉर्म सिलेक्ट करतात आणि तिथे त्यांना रेडीमेड सर्व एन्व्हायर्नमेंट आहे. जेवढे सर्व्हर्स पाहिजे असतात तेवढे स्टार्ट करतात आणि यूज सुरू करतात. ठीक आहे. आणि त्याला जेव्हा जेवढे वापरायचे आहेत सर्व्हर तोपर्यंतच चार्जेस द्यावे लागतात. त्याला जर बंद करून ठेवले तर त्याला चार्ज नसतो. ठीक आहे. तर हा त्यांचा स्टार्टअपवाल्यांचा खूप जास्त फायदा आहे. आणि फक्त स्टार्टअपवालेच नाही तर खूप एंटरप्राइजवाले पण जे लोक आहेत मोठे-मोठे, आता मी बरेच मायग्रेशनचे प्रोजेक्ट केलेत ना, तर ते त्यांचे डायरेक्ट डेटा सेंटर एक्झिट प्लॅन की त्यांनी प्रिपेअर केला होता. म्हणजे डेटा सेंटरमधून पूर्ण एक्झिट ते क्लाउडवरती जाणार. तर पब्लिक क्लाउड काय आलं, जे की आपण इंटरनेट थ्रू ॲक्सेस करतो, राइट? त्याला आपण पब्लिक क्लाउड म्हणतो.
येस. गाईज काही क्वेश्चन असले तर मध्येच थांबवा आणि विचारू शकता. नेक्स्ट आहे हा येस. मध्ये आपण म्हणजे इंटरनेट थ्रू ऍक्सेस करतो एज इन डायरेक्ट कन्सोल थ्रू, राईट? बरोबर, इंटरनेट थ्रू जो करेक्ट साईट आहे. हा करेक्ट पोर्टल, त्यांची साईट पोर्टल म्हणजेच मी जेव्हा पोर्टल रेफर करेल ना, पोर्टल म्हणेल ना, तेव्हा ॲज्युअर पोर्टल असं समजायचं. ठीक आहे, तुम्ही portal.azure.com हा URL जेव्हा क्रोम मध्ये किंवा कुठल्याही ब्राउझर मध्ये टाकता, राईट, तर तुम्हाला इंटरनेट थ्रू ऍक्सेस मिळतो त्याचा. कारण की हे जे पब्लिक क्लाउड आहे ते आपल्या डेटा सेंटर मध्ये नाही, राईट, ऑन प्रिमायसेस नाही. आपला ऑन प्रिमायसेस असेल ना, तर आपण प्रायव्हेटली, जसं की आपला VMware विस्पेअर आहे, आपल्याला ते ऍक्सेस करायला इंटरनेट लागतो का? नाही, आपण डायरेक्टली प्रायव्हेट नेटवर्क मधून ऍक्सेस करतो त्याला. ठीक आहे. करेक्ट. हा, तर ते पब्लिक क्लाउड आहे कारण की पब्लिकली ऍक्सेसेबल आहे, ओव्हर द इंटरनेट ऍक्सेस करू शकतो आपण. Without internet we cannot access it, right? सॉरी, यू आर ब्रेकिंग, व्हॉट यू से? विदाउट इंटरनेट आपण ऍक्सेस करू शकत नाही. नाही, पब्लिक क्लाउड करेक्ट, येस, यू कांट ऍक्सेस विदाउट इंटरनेट, यू नीड इंटरनेट. कारण की हा, नेक्स्ट आहे प्रायव्हेट क्लाउड. A private cloud is one in which the services and infrastructure are maintained on a private network. Example, Microsoft Azure Stack and VMware vSphere. आता हे जे रिसोर्सेस आहेत, जसे की Microsoft Azure Stack आणि VMware vSphere, आता तुम्ही सगळ्यांनी काम केलं याच्यावरती, तुम्हाला माहिती आहे VMware vSphere हा एक प्रायव्हेट क्लाउड आहे. ठीक आहे, तुम्ही जर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये सेम तसंच आपण जिथे जसं VMware वगैरे यूज करतो ते तसेच मायक्रोसॉफ्ट यूज करते त्यांच्या डेटा सेंटर्स मध्ये, राईट. ते रॅक्स सर्व्हर्स वगैरे सेम आहे, फक्त ते API कॉल देऊन तिथे क्रिएट होतात. ठीक आहे, पण त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप स्टँडर्ड आहे, खूप मॉडर्न आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरतात. आणि हे आपण प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय, आपल्याला इंटरनेटची गरज नाही आहे. ठीक आहे, आपण आपल्या ऑन प्रेमायसेस म्हणजेच आपलं डेटा सेंटर, कंपनीचं डेटा सेंटर, ठीक आहे, तिथून प्रायव्हेटली आपण हे मॅनेज करतो, ऍक्सेस करतो, राईट. आणि आपण स्वतःच मॅनेज करतोय पूर्ण डेटा सेंटर. जसं की मायक्रोसॉफ्टचे डेटा सेंटर आहेत ते मायक्रोसॉफ्ट मॅनेज करणार, AWS मॅनेज करणार, GCP मॅनेज करणार. आपल्याला त्या हार्डवेअरशी काही म्हणजे संबंध नाही, त्यांनाच जे काही मेंटेनन्स करायचं, फर्मवेअर अपग्रेड करायचे तेच करतील. पण प्रायव्हेट क्लाउड मध्ये काय, तुम्हाला जर ES6 फर्मवेअर वगैरे अपग्रेड करायचे तुम्हाला स्वतःला करावं लागतं, बरोबर. तसं इथे हार्डवेअरचं तुम्हाला काही कुठलाही म्हणजे मेंटेनन्स वगैरे त्याचा काही संबंध नाही, सर्व मायक्रोसॉफ्ट बघून घेणार Azureच्या केसमध्ये. ओके. थर्ड आहे हायब्रिड क्लाउड. A hybrid cloud includes a variety of public and private clouds with multiple providers. Okay. Example, Azure Hybrid, AWS Outposts. आता जसं की काही लोक असतात, ठीक आहे, त्यांना पूर्ण सर्व्हिसेस क्लाउडवरती नसते ठेवायचं. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही ना हायब्रिड क्लाउड यूज करू शकता. जसं की Azure हायब्रिड म्हणून आहे, त्यावरती तुमचे काही रिसोर्सेस ऑन प्रेमायसेस वरती राहतील आणि काही Azure वरती. सेम AWS आउटपोस्ट आहे, ते जर तुम्ही यूज करताय, तुमचे जे काही तुम्हाला जे रिसोर्सेस तुम्हाला ऑन प्रेमायसेस वरती ठेवायचे ते ऑन प्रेमायसेस वरती ठेवू शकता आणि बाकीचे क्लाउड वरती ठेवू शकता. जेव्हा तुम्ही पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही क्लाउड यूज करताय त्याला आपण हायब्रिड क्लाउड म्हणतो. ओके ओके. ओके. आणि आणखी आपल्याकडे एक असतं मल्टी क्लाउड. काही ऑर्गनायझेशन असं असतात की असं नाही की फक्त Azure घेतलं Azure यूज करतात, नाही. काही ऑर्गनायझेशन काय करतात ना, ते काही स्पेसिफिक सर्व्हिसेसला Azure यूज करणार, काही स्पेसिफिक सर्व्हिसेसला AWS यूज करणार आणि काहीला GCP यूज करणार. असं का करतात? कारण की ते बघतात की त्यांचे आर्किटेक्ट लोक काम करत असतात त्यावरती, म्हणून त्यांना जी सर्व्हिस स्वस्त Azure वरती मिळते ना, ती सर्व्हिस ते Azure वरतून घेणार. ठीक आहे, जी सर्व्हिस त्यांना AWS ला स्वस्त मिळेल ती AWS, तसंच GCP, म्हणजे जी सर्व्हिस जिथे स्वस्त मिळते तिथून घेणार. तसं ते तिन्ही पण मल्टिपल क्लाउड वरती काम करतात. ठीक आहे, तर असे ऑर्गनायझेशन असेल तर ते आपण मल्टी क्लाउड एन्व्हायरमेंट म्हणू शकतो. अशा ऑर्गनायझेशन मध्ये जर मल्टिपल क्लाउड यूज होत असेल तर. एक क्वेश्चन आहे त्याच्यावरती, मल्टी क्लाउड वर जेव्हा आपण यूज करतो, फॉर एक्झाम्पल Azure, AWS, GCP असे म्हणजे 3 क्लाउडचे सर्व्हिसेस आपण डिफरंट सर्व्हर साठी. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 100 सर्व्हर आहेत, त्यातले माझ्याकडे समजा 30 सर्व्हर मी Azure वर घेतले, 30 सर्व्हर AWS कडनं आणि राहिलेले सर्व्हर मी GCP कडनं घेतले. बट या तिन्ही
ह्या तिन्ही जे वेगवेगळे डिफरंट क्लाउड वरती माझे डिफरंट सर्व्हर ठेवले, पण ते सगळे सर्व्हर इंटरकनेक्टेड असणार का एकमेकांसोबत? मी करू तुला ती शकतो का? कनेक्टिव्हिटी एनेबल करावं लागेल, करू शकतो. म्हणजे असं कधी कधी काय करतात माहिती आहे का, आता मला AWS वरती एक माझा रिसोर्स आहे, ठीक आहे, आणि त्याचा ना म्हणजे लेट्स से माझं Azure वरती एक रिसोर्स आहे आणि तिथून मला डेटाबेस ना AWS ऍक्सेस करायचा आहे, तसं कनेक्टिव्हिटी एनेबल करतात, करू शकतो. करू शकतो ना, म्हणजे हा, असतं तसं नाहीतर तुला अवेलेबिलिटी. हो अवेलेबिलिटी असते. पण तू असं पण करू शकतो की म्हणजे असं पण आहे क्लाउड, आता मायग्रेशन जे आपण बोलतो ना, तो मायग्रेशन पण करू शकतो या Azure क्लाउड वरून AWS क्लाउड, AWS वरून GCP. जसं की आपण ऑन प्रेमाइसेस करतो ना, ऑन प्रेमाइसेस टू Azure, तसं Azure टू AWS पण मायग्रेशन असतात. AWS टू GCP म्हणजे तुला Azure मध्ये आता एखादा VM आहे तुझा, ठीक आहे, तिथून पण तो AWS ला तिथले रिसोर्सेस मायग्रेट करू शकतो. क्लाउड टू क्लाउड मायग्रेशन. हा, क्लाउड टू क्लाउड मायग्रेशन पण असतात एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, ओके. म्हणजे कनेक्टिव्हिटी माझी Azure मधून AWS ला पण असणार, म्हणजे कुठून पण कुठला सर्व्हर मी ऍक्सेस करू शकतो. आता बघ, कनेक्टिव्हिटी खूप सिंपल आहे. बघ आता बघ, तू एक दुसरी ऑर्गनायझेशन बरोबर, तुमचा क्लायंट आहे आणि तुमची स्वतःची कंपनी आहे बरोबर, तुमचा क्लायंट दुसरा नेटवर्क आहे, तरी पण तुम्ही कनेक्टिव्हिटी केली आहे बरोबर. तुमच्याकडे फायरवॉल्स आहेत, VPN आहेत, तुम्ही त्यांचे पब्लिक IP व्हाईट लिस्ट केलेत, त्यांचे केलेत. सेम तसंच क्लाउड मध्ये पण. सेम सेटिंग इनेबल करून आपण करू हा शकतो बरोबर, थोडक्यात. करेक्ट करेक्ट, करू शकतो तो. तिथे क्लाउड वरती पण काय आहे, मी जसं सांगितलं ना, ठीक आहे, हे याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एकदा अंडरस्टँड करून घ्या. क्लाउड मध्ये काय आहे, सेम आहे तुमचं नेटवर्किंग डिव्हाइसेस, जसं की फायरवॉल आहे, तुमचे VPN गेटवे आहेत, ठीक आहे. तुम्ही जर कुठल्या एका IP ला दुसरीकडे अलो करताय फायरवॉल थ्रू, तर तो ऍक्सेस करणार रिसोर्सेस, बरोबर, बरोबर. आता बरोबर. तुम्ही तू VPN यूज करतो, ठीक आहे, तुमच्या ऑर्गनायझेशन मधून तुमच्या क्लायंटचं काम करण्यासाठी. कारण की तुमच्या क्लायंटने तुमची कनेक्टिव्हिटी एनेबल केली आहे तुमच्यासाठी, बरोबर, तुम्हाला अलो केलंय काम करण्यासाठी. सेम तुम्ही ते एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठीक आहे. तुम्हाला इथून अलो केलंय, तुम्ही आता तुमच्याकडे दोन्ही क्लाउड तुम्ही वापरताय, तुम्ही एकमेकांना सर्व्हिसेस तुम्हाला जर कनेक्ट करायच्यात, तर त्याला तुम्ही कनेक्शन अलो करणार, ते वापरू शकता असं. बरोबर, बरोबर. ओके, आणखी काही क्वेश्चन्स? म्हणजे Azureचा कुठला पण सर्व्हर जर असेल तो डायरेक्टली RDP करू शकतो का, असा क्वेश्चन होता का ओरिजिनल? काही पण कनेक्टिव्हिटी करू शकतो. आता बघ, Azureचा सर्व्हर आहे, तो तुझ्या लॅपटॉप मध्ये पण ऍक्सेस करू शकतो. तो AWSच्या Azureच्या डेटा सेंटर मध्ये आहे ना, तो तुझ्या लॅपटॉप मधून पण करू शकतो ऍक्सेस का? करू शकतो किंवा पोर्टल थ्रू पण आपण RDP करू शकतो थोडक्यात, म्हणजे नाही. हो हो, म्हणजे तुझ्याकडे जर एनेबल असेल ना, तर तू करू शकतो. कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश केली ना, तुम्ही कुठेही कनेक्ट करू शकता, असं आहे. कनेक्टिव्हिटी पाहिजे. ओके. म्हणजे समजा 2 एन्व्हायरमेंट असतील, Azure आणि AWS, तरी म्हणजे कुठून ऍक्सेस करता येऊ शकतो सर्व्हर? बरोबर. आता बघा, मी तेच सांगतो. आता मी हे करतोय, ठीक आहे. मी पेंट वरती जातो, एकच मिनिट. आता लेट्स से मी अगोदर तुमचं ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल घेतो, ठीक आहे. आता ही तुमची ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. आम्ही ऑफिस टाकतो तुमचं, ठीक आहे, आणि हा आहे तुमचा क्लायंट, ठीक आहे. आता हे मी अगोदर हे एक्सप्लेन करतो, नंतर क्लाउड करतो, ठीक आहे. म्हणजे तुमचं जे करंट यूज करताय ना, ते जर सॉर्ट झालं ना, तुम्ही नंतरचं इझिली होतं, अंडरस्टँड होतं. ओके, आता तुमचे इथे काही सर्व्हर्स आहेत ऑफिसमध्ये, ठीक आहे. इथे तुमचे कम्प्युटर्स पण आहेत, ठीक आहे. हे तुमचे कम्प्युटर्स आहेत आणि इथे तुमचं एक स्विच आहे, इथे राउटर आहे आणि तुमच्या इथे फायरवॉल आहे, ठीक आहे. मी याला नाव पण देतो. S means switch, R means router, F means firewall, ठीक आहे. आता हे जे तुमचे सर्व रिसोर्सेस इथले स्विचला कनेक्ट असतात, बरोबर. हे स्विच मधून कनेक्टिव्हिटी राउटरला असते, राउटर मधून तुमचे फायरवॉल, आणि फायरवॉल इथून तुम्ही इंटरनेटची ट्रॅफिक इथून येत असते, ठीक आहे. आणि कारण की जी पण ट्रॅफिक येईल, त्या अगोदर फायरवॉलला हिट होते, नंतर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये येत असते.
फायरवॉल काय यूज करतो आपण? सिक्युरिटी रिझन. बरोबर. आणि त्यामधून काय करू शकतो, म्हणजे कुठल्या बेसवरती आपण ट्रॅफिक अलाउ करतो? पोर्टिंग सॉरी? पोर्टिंग वरती पोर्ट हा, वरती. बरोबर बरोबर. आपण काय करतो, स्पेसिफिक पोर्ट्स रूल्स त्यावरती कॉन्फिगर करत असतो. ठीक आहे, हा पोर्ट जर मी माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये मला अलाउ करायचा आहे या आयपी ऍड्रेस वरून, तर तो मी फायरवॉल मध्ये अलाउ करणार, नंतरच ती ट्रॅफिक येणार. जी माझ्याकडे इथे डिनाय, जी माझ्याकडे इथे अलाउ लिस्ट मध्ये नाहीये, तर ती इथेच ट्रॅफिक इथे डिनाय होणार ती. ठीक आहे, म्हणजे ती आतमध्ये येऊ शकणार नाही, इथून इथेच थांबणार. ठीक आहे, त्यासाठी आपण फायरवॉल यूज करत असतो. ठीक आहे, आता इथे तुमचं सर्व इथे कॉन्फिगर आहे. तुमचा लेट्स से हा इथला तुमचा व्हीपीएनचं सर्व्हर आहे. ठीक आहे, आणि तुमच्या सर्व क्लायंट्स वरती पण व्हीपीएन कॉन्फिगर आहे. ठीक आहे. सर्वांवरती व्हीपीएन आहे. ठीक आहे, आता इथे सेम क्लायंटचं पण सेम ऑर्गनायझेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ठीक आहे, त्यांचे पण सर्व्हर्स आहेत मल्टिपल. ठीक आहे, आपण थोडेसे इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, तिथे मल्टिपल असू शकतात. ठीक आहे, आणि इथे पण त्यांचं सेम स्विच आहे, राउटर आहे, फायरवॉल आहे. ठीक आहे, मग तुम्ही दोघांनी इथे काय करतात ना, तुमच्याकडे जे इथे पण तुम्ही एकमेकांना इंटरनेट थ्रू ऍक्सेस करता. ठीक आहे, पण तुम्ही काय करता ना, व्हीपीएन असतं इथे, एक व्हीपीएन सर्व्हर कॉन्फिगर केलेलं आहे. ठीक आहे, जे की नेटवर्किंग टीम त्यावरती काम करते. इथे व्हीपीएन आहे, इथून व्हीपीएन थ्रू ऍक्सेस केलाय, म्हणजे तुमचं इथून एक प्रायव्हेट टनल आहे. ठीक आहे, या नेटवर्कमध्ये व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ठीक आहे, तुम्ही एक टनल क्रिएट केलं, इथे काही रूल्स अलाउ केले या ऑर्गनायझेशनसाठी, इथे पण रूल्स अलाउ केले या ऑर्गनायझेशनसाठी, म्हणजे तुम्ही एकमेकांचे रिसोर्स ऍक्सेस करू शकता. किंवा तुम्हाला फक्त इथूनच इथले रिसोर्स ऍक्सेस करू शकते, तर तसं पण तुम्ही रील्स इथे करू शकता, की वन साइडच तुम्ही अलाउ केलं. कारण की तुम्ही हे तुमचं ऑफिस आहे, तुम्ही क्लायंटचे रिसोर्सेस ऍक्सेस करणार, मग इथून इथे ऍक्सेस अलाउ असणार, इकडून इकडे नसणार. ठीक आहे, तर अशी कनेक्टिव्हिटी जर तुम्ही कुठल्याही, आता हे झालं तुमचं ऑफिसेस मधलं. ठीक आहे, क्लायंट्स मधलं, हे त्यांचं ऑफिस आहे, तुमचं ऑफिस. आता सेम इथे हे क्लाउड यूज करताय तुम्ही क्लाउड यूज करायला सुरुवात केलं. ठीक आहे, हे तुमचं पर्सनल क्लाउड झालं. ठीक आहे, इथे आता क्लायंटने क्लाउड यूज करायला सुरुवात केलं. ठीक आहे, आता इथून पण तुम्ही इथे व्हीपीएन कनेक्ट केलं, इथून पण तुमचं जे क्लायंटचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्लायंटच्या इन्फ्रास्ट्रक्चर मधून पण Azure वरती जसे की रिसोर्सेस, म्हणजे इथून एक कनेक्टिव्हिटी क्रिएट केली जाते. ठीक आहे, जे की ऑन प्रिमाइसेस मध्ये इथे ऑफिस मधून बसून काम करतात ना ऑफिसमध्ये, जसं की कधी कधी काय करतात, Azure आहे, पण Azureची कनेक्टिव्हिटी ऑन प्रिमाइसेसच्या जे फायरवॉल किंवा जे राउटर्स इथून एनेबल करतात, म्हणजे जी काही इथली ट्रॅफिक आहे. ठीक आहे, इथून जी ट्रॅफिक जाणार आहे ती इथल्या स्विच, फायरवॉल, नंतर राउटरला जाते, नंतर Azure क्लाउडला जाणार अशी. ठीक आहे, सॉरी, इथून हा फायरवॉल आहे ना, फायरवॉल थ्रू Azure क्लाउडला जाणार. ठीक आहे, आता हे झालं वन क्लाउड सिनेरिओ. ठीक आहे, आता यांनी दुसरा क्लाउड सुरू केला इथे, याच क्लायंटने, यांनी हा Azureचा घेतला. ठीक आहे, आता त्यांना काही सर्व्हिसेस AWS वरून ऍक्सेस करायच्या. ठीक आहे, तर आता AWS वरून AWS केलं, AWS ला पण काय करणार, ते इथे कनेक्टिव्हिटी एनेबल करणार या ऑफिससाठी. बरोबर, आणि तुम्ही याच्यातून इथून जर तुम्ही ऍक्सेस करू शकता दोन्ही क्लाउड. ठीक आहे, तर तुम्ही या क्लाउड मधून या क्लाउड मध्ये पण कनेक्टिव्हिटी एनेबल करू शकता. ओके. ओके. Yes. ओके, क्लाउड कम्प्युटिंग मॉडेल्स, क्लाउड कम्प्युटिंग टाइप्स आणि क्लाउड कम्प्युटिंग मॉडेल्स पण विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. क्लाउड कम्प्युटिंगच्या जे सर्व्हिस मॉडेल आपण म्हणतो, 3 मेजर सर्व्हिस मॉडेल्स आहेत, IaaS, PaaS, SaaS. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. कुणाला याच्याविषयी माहिती आहे का, काय कोणी एक्सप्लेन करू शकता का? IaaS काय आहे, PaaS काय आहे, SaaS काय, तुमच्या वर्ड्स मध्ये, असं नाही की म्हणजे थोडेसे बेसिक अंडरस्टँडिंग आहे का? IaaS काय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस काय असू शकतं, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस काय असू शकतं, आणि सॉफ्टवेअर ॲज अ वाचलेलं सर्व्हिस. आहे. सॉरी. याचं मी जस्ट असं वाचलेलं आहे, जस्ट बेसिक ओके एवढं ओके. exact
इन्फ्रास्ट्रक्चर एक्झॅक्ट अरे नाही नाही एक्झॅक्ट मला पण नाही पाहिजे कारण की मी तुम्हाला शिकवलंच नाही ना. मला फक्त म्हणजे एक काय ना इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे सेशन त्यासाठी. मला थोडंफार जरी माहिती असलं तरी इट्स ओके. सॉफ्टवेअर सॉफ्ट लास्ट एक मला म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे रिलेटेड टू द डेव्हलपमेंट पार्ट किंवा ऍप्लिकेशन वगैरे असं याच्या रिलेटेड आहे असं माझ्या माहितीप्रमाणे. आणि ओके. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे जे प्लॅटफॉर्म जे आहे फॉर एक्झाम्पल आपलं जे माझा अंडरस्टँडिंग आणि असं म्हणजे बेसिक आहे. थोडं जास्त सांगू शकतो, जास्त नाही मला एवढं डिटेल मध्ये सांगता येणार. आय एस मध्ये काय आपण इन्फ्रास्ट्रक्चर फक्त आपलं असतं आणि प्लॅटफॉर्म त्यांचं असतं. म्हणजे बाकी जे सर्व्हर्स वगैरे आहेत ते आपणच बघायचे. फक्त ते क्लाउडचा प्लॅटफॉर्म देतात. ओके. आय एस मध्ये आपण म्हणजे ते सर्व्हिस यूज करू शकतो जे आपण म्हणजे पे वगैरे करतो. सगळं नाही करता येणार. ओके. ठीक आहे. इथे हां, येस गो अहेड. सॉरी. आवाज ब्रेक होतोय पण सगळ्यांना होतंय का की मला होतंय? आवाज कट होते सॉफ्टवेअर सर्व्हिस मध्ये ना म्हणजे थोडक्यात तुम्ही सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन जे आहेत त्याच्यासाठी सर्व्हिसेस घेऊ शकता म्हणजे नाही का एंड युजर घेऊ शकतो म्हणजे व्हर्च्युअल तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जे सॉफ्टवेअर घ्यायचे ते क्लाउड वरून त्याच्यासाठी असं मला वाटतं. ओके. ठीक आहे. इथे बघा मी इथे होस्ट, बिल्ड आणि कन्झ्युम केले. ठीक आहे. होस्ट म्हणजे काय तुम्ही काहीतरी होस्ट करताय. ठीक आहे. बिल्ड म्हणजे काय तुम्हाला डायरेक्ट बिल्ड करायचे यावरती. कन्झ्युम म्हणजे काय फक्त यूज करायचे. ठीक आहे. आपण वन बाय वन बघूया काय काय आहे पॅस आणि सॅस काय. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इथे बघा इथे हा क्लाउड आहे. ठीक आहे. लेट्स से याच्यावरतीच क्लाउडवरती काय त्यांचं एक डेटा सेंटर आहे जसं की आपण बोललो. ठीक आहे. डेटा सेंटरमध्ये सर्व्हर्स आहेत. तिथे व्हर्च्युअलायझेशन कॉन्फिगर केलेलं आहे. नेटवर्क अँड स्टोरेज आहे. एवढं सर्व मिळून एक इन्फ्रास्ट्रक्चर बनतं बरोबर. आता आपण ॲज्युअरचं बघितलं. ॲज्युअरकडे या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी डेटा सेंटर आहेत. त्याच्यावरती सर्व्हर्स आहेत. त्यांनी व्हर्च्युअलायझेशन एनेबल केलेलं आहे. ठीक आहे. कारण की ते प्रत्येक जर व्हीएम क्रिएट करतंय त्याला फिजिकल सर्व्हर नाही अलोकेट करू शकत. ठीक आहे. व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी यूज करून कॉस्ट सेव्हिंग केली जाऊ शकते. ठीक आहे. आणि नेटवर्किंग स्टोरेज तर मस्ट आहे. ठीक आहे. विदाउट नेटवर्किंग आपण कनेक्टिव्हिटी नाही करू शकत. तर IaaS मध्ये काय असतं ना आपण आपलं स्वतःच हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर सेट करू शकतो. ठीक आहे. हे ऑलरेडी तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. त्यांचा डेटा सेंटर आहे, सर्व्हर आहे, नेटवर्किंग स्टोरेज आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे. तर इथे तुम्ही स्वतःच इन्फ्रास्ट्रक्चर क्लाउड वरती जेव्हा आपण डिप्लॉय करतो जसं की आपण आपले व्हर्च्युअल मशीन्स डिप्लॉय करणार. ठीक आहे. आपलं स्टोरेज तिथे यूज करणार आपण त्यांचं. आपणच नेटवर्किंग एनेबल करणार जसं की विनेट वगैरे यूज सबनेट यूज करणार. आपण त्याच्यामध्ये पण कनेक्टिव्हिटी करणार. ठीक आहे. मल्टिपल सर्व्हर्स ते डिप्लॉय करून. ठीक आहे. तर हे झालं IaaS मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस प्रोव्हाइड्स व्हर्च्युअलाइज्ड कम्प्युटिंग रिसोर्सेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे आपण जे काही रिसोर्सेस Azure वरती होस्ट करणार आहे. ठीक आहे. जसं की Azure पोर्टल वरती गेलो. ठीक आहे. हे माझं पोर्टल आहे. इथे गेलो मी इथे एक न्यू VM रिक्वेस्ट टाकली. ठीक आहे. इथे VM मला एक क्रिएट झालं. तर हे VM क्रिएट केलं. पुन्हा मी एक आणखी दुसरं VM क्रिएट केलं. ठीक आहे. आणि जसं की मला यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी एनेबल करायची आहे तर मी सबनेट्स वगैरे यूज करणार. ठीक आहे. सबनेट्स आणि तुम्हाला सबनेट्स वगैरे VM जरी क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला सबनेट लागतं, विनेट लागतं. ठीक आहे. विनेट वगैरे सबनेट आपण पुढे कन्सेप्ट बघूयात. सबनेट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. विनेट म्हणजे व्हर्च्युअल नेटवर्क आहे. जे की आपण नेटवर्क म्हणजेच काय आपण इथे जसं नेटवर्क म्हणतो ना ते आपलं ऑन प्रिमाइसेस वरती. ठीक आहे. नेटवर्क म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे आता जिथे वेगवेगळे नेटवर्क असतात या नेटवर्कचे रिसोर्सेस त्या नेटवर्कला ऍक्सेस नाही करू शकत डायरेक्टली अनलेस अँड अंटिल तुम्ही त्यावरती रूल्स कॉन्फिगर करणार. ठीक आहे. अलो किंवा डिनाय जे काही रूल्स असतात. ठीक आहे. तर तसंच क्लाउडमध्ये ना व्हर्च्युअल नेटवर्क आहे. ठीक आहे. कारण की व्हर्च्युअली आपण कॉन्फिगर करतोय ना त्यामुळे त्याला विनेट नाव आहे व्हर्च्युअल नेटवर्क. तसं सबनेट आहे. व्हर्च्युअल नेटवर्कमध्ये पण मल्टिपल सबनेट असतात. सबनेट आपण काय यूज करतो कारण की आपण जर एक नेटवर्क यूज करतोय जसं की 10.0.0.0.1 जर तुम्ही हे एक नेटवर्क यूज करताय
ठीक आहे. तर तुम्हाला हे पूर्ण नेटवर्क तुम्ही सगळ्या असं रिसोर्सेसला यूज नाही करत. तुम्ही काय करतात, याला आपण डिव्हाइड करतात. ॲप्लिकेशन वाईज किंवा तुमच्या एन्व्हायर्नमेंट वाईज तुम्ही याला डिव्हाइड करतात ह्या नेटवर्कला मल्टिपल मल्टिपल सब नेटवर्क्समध्ये. ठीक आहे. त्यासाठी सबनेट यूज होतात. ठीक आहे. तर तुम्हाला ही जेव्हा तुम्ही हे सबनेट बिल्ड करता, व्हर्चुअल नेटवर्क बिल्ड करता, मग याच्या थ्रू इथे पण सबनेट असणार या व्हीएमला, इथे पण एक व्हीनेट असणार. हा जर दुसऱ्या व्हीनेटमध्ये आहे, तर मग इथून तुम्ही अशी कनेक्टिव्हिटी याच्या थ्रू अशी कनेक्टिव्हिटी एनेबल करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चरच इथे बिल्ड करताय. तुम्ही स्टोरेज सर्व्हिसेस यूज करू शकता. ठीक आहे. तुम्ही बॅकअप घेऊ शकता इथेच एन्व्हायरमेंटमध्ये. तुम्ही बॅकअप कॉन्फिगर करणार आणि इथे स्टोअर पण करणार. ठीक आहे. आणि बाकी नेटवर्किंग तर आलंच, जे तुम्ही सबनेट आणि नेटवर्कमध्ये म्हणता. तर तुम्ही काय करताय, ज्या सर्व्हिसेस तुम्हाला ऑन प्रिमाइसेस वरती आहे, तर तुम्ही तुमचं स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर जे की आपण ऑन प्रिमाइसेस इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, तसंच तुम्ही क्लाउडवरती एक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करताय. ठीक आहे. तर त्या सर्व्हिसेस येतात इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस. बाकी हार्डवेअर इथे याचं असणार क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरचं, जसं की मायक्रोसॉफ्टचं आपल्या केसमध्ये. ठीक आहे. आणि तुमचं एक व्हर्च्युअलाइज्ड इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतात. तर असे सर्व्हिसेस तेव्हा तुम्ही कंझ्युम करता, त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणतो. ओके. काही म्हणजे क्वेश्चन्स? फक्त क्लाउडचा प्लॅटफॉर्म फक्त भेटतो, बाकी सगळं डेव्हलप आपण करायचं तिथं. हा, बाकी आपण एकाच बिल्ड याच्यावर. करायचं, इन्फ्रास्ट्रक्चर आपण बिल्ड करायचं. ठीक आहे. पुढे ओके. आपल्याकडे एक स्लाइड आहे, मी त्यात मेन्शन केलेलं आहे की कुठल्या सर्व्हिसेसला म्हणजे कुठल्या गोष्टी कुणी बघायच्या, कुठल्या कुणी बघायच्या. जसं की मायक्रोसॉफ्टने कुठल्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि आपण कुठल्या गोष्टी मॅनेज करायच्या. ओके. एक्झाम्पल काय याच्यात, कम्प्युट व्हर्च्युअल मशीनची सेम आहे. स्टोरेज, जसं की स्टोरेजमध्ये कम्प्युटरमध्ये व्हर्च्युअल मशीन येतात. स्टोरेजमध्ये स्टोरेजचे टाईप्स आहेत. ब्लॉक स्टोरेज, ऑब्जेक्ट स्टोरेज, फाईल स्टोरेज, क्यू स्टोरेज, ठीक आहे, टेबल स्टोरेज, हे स्टोरेजमध्ये टाईप्स असतात. आणि नेटवर्किंग. ठीक आहे. हे 3 झाले म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच क्रिएट झालं. ठीक. नेटवर्किंगमध्ये व्हर्च्युअल नेटवर्क्स आलं, लोड बॅलन्सर्स आलेत, आयपी ॲड्रेसेस आलेत. हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. या सर्व्हिसेस आहेत. IaaS मध्ये कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात? ठीक आहे. कम्प्यूट सर्व्हिस, स्टोरेज सर्व्हिस, नेटवर्क सर्व्हिस, लोड बॅलन्सर्स, सिक्युरिटी, बॅकअप अँड डिझास्टर मॉनिटरिंग. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही सध्या एवढ्या सर्व्हिसेस यूज करतात, बरोबर. तुमच्याकडे व्हीएम्स आहेत, तुमच्याकडे स्टोरेज आहे, तुमचं नेटवर्क आहे, लोड बॅलन्सर पण आहेत. सिक्युरिटी म्हणजे तुम्ही सिक्युरिटी काहीतरी डिव्हाइसेस यूज करतायत. ठीक आहे. किंवा सिक्युरिटी जे काही सिक्युरिटी टीम हँडल करते. ठीक आहे. मल्टिपल ते तुमचे एंड पॉइंट्स असतील. ठीक आहे. जे काही सिक्युरिटी टूल्स असतील ते स्कॅन वगैरे करतात, अनऑथराइज्ड ऍक्सेस वगैरे झाला. ठीक आहे. तर ते इथे मॉनिटर करतात. बॅकअप अँड डिझास्टर रिकव्हरी, तुम्ही बॅकअप पण तुमच्या व्हीएम्सचे घेतात, सर्व्हर्सचे. आणि जर कुठला बॅकअप वगैरे फेल झाला तर तुम्ही रिकव्हरी वगैरे, ह्या गोष्टी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऑन प्रिमाइसेसमध्ये आहेत. सेम मॉनिटरिंग पण आपल्याकडे असते. मॉनिटरिंग म्हणजे काय, एखादा व्हीएम डाऊन गेला, नेटवर्कमध्ये काहीतरी डाऊन गेला, लोड बॅलन्सर डाऊन गेला, त्याच्या प्रत्येकाची मॉनिटरिंग आपण कॉन्फिगर करू शकतो, जे की आपल्याकडे मॉनिटरिंग टीम वगैरे बघत असते. ठीक आहे. हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व्हिसेस तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता क्लाउडवरती. ओके. IaaS मध्ये एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. येस. Platform as a service. Platform as a service provides a platform allowing customers to develop, run, and manage applications without dealing with the underlying infrastructure. आता जसं की आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. ठीक आहे. इथे इथे काय सांगताय, एक तुम्हाला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार, जिथे की तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता, तुमचे जे काही डेव्हलपमेंट केली ते रन करू शकता आणि तुमचे ऍप्लिकेशन वगैरे मॅनेज करू शकता. ठीक आहे. इथंच तुम्ही ऍप्लिकेशन डेव्हलप करा, तिथेच तुमचं ऍप्लिकेशन रन करा आणि मॅनेज करा. म्हणजे इथे तुम्ही इन शॉर्ट डायरेक्ट बिल्ड करताय. ठीक आहे. तुम्हाला या सर्व गोष्टीची गरज नाही. तुमचं स्वतःचं व्हीएम कॉन्फिगर. आता आपल्या ऑन प्रिमाइसेस वरती काय होतं, तुम्ही एक व्हीएम क्रिएट करून त्याला डेव्हलपमेंट टीमला त्यांना डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट क्रिएट करता, बरोबर. ते तिथे डेव्हलप करतात. मग त्यांना टेस्ट एन्व्हायरमेंट देतात तुम्ही, की याच्यावरती टेस्टिंग करा. आणि नंतर तुम्ही दुसरे सर्व्हर्स क्रिएट करून देणार, की तुम्ही याच्यावर ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि रन करा.
म्हणजे याच्यात काय तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम तुम्हीच बघताय, तुमचं डेव्हलपमेंटचं कोड पण तुमची ऑर्गनायझेशनच बघते, ठीक आहे, सर्व्हर पण तुम्हीच मॅनेज करताय, ठीक आहे. तर हे झालं IaaS मध्ये, जसं की आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण बघतो. पण तुम्ही जर PaaS सर्व्हिस यूज करताय तर तुम्हाला हे जे सेटअप करण्याची गरज नाही इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही ऑलरेडी तुम्ही तिथे जा, PaaS सर्व्हिस तिथे क्रिएट करा, तुमचं सबस्क्रिप्शन घ्या PaaSचं, ठीक आहे, आणि तुम्ही तिथे डायरेक्ट कोड करायला सुरुवात करा. तुमचा कोड आहे ऑलरेडी, तो अपलोड करून द्या, ठीक आहे. डेव्हलप करत राहा, तुम्ही तुमचे रन करा ऍप्लिकेशन, आणि त्यावरती तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन मॅनेज पण करू शकता. ओके, ते झालं प्लॅटफॉर्म सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म डायरेक्ट देणार क्लाउड मायक्रोसॉफ्ट. तुम्ही त्यावरती फक्त तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट वरती फोकस करा, बाकी मायक्रोसॉफ्ट बघून घेणार. काय नेटवर्किंग करायचे बॅकग्राऊंडला, कुठे स्टोरेज ठेवायचं, ठीक आहे, कुठे लोड बॅलन्स करायचं, ते सांगून घेणार. म्हणजे VMware वगैरे सगळे ते लोकच देणार काय त्याच्यामध्ये? हो, म्हणजे ते तुम्हाला त्याचा ऍक्सेसच नसतो, आपल्याला कधीच ऍक्सेस देत नाहीत ते बॅकग्राऊंडचा. आता तो आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, आता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तो VMware ऍक्सेस करून बघू शकतो सगळ्या गोष्टी, ठीक आहे, कुठला होस्ट कुठे आहे काय. ह्याचा तुला कधीच क्लाउड वरती ऍक्सेस मिळणार नाही, तुला फक्त पोर्टल मिळेल. पोर्टल वरती जे काय तुला व्हर्च्युअलायझेशनचा ऍक्सेसच नाही. जे व्हर्च्युअलायझेशनच्या वरती जे राहील पुढे तेच तुला ऍक्सेस आहे. बॅकग्राऊंड मध्ये तुला व्हर्च्युअलायझेशन आणि हार्डवेअरचा तुला ऍक्सेस मिळणार नाही. ओके ओके. त्याच्यामध्ये ठीक आहे, पॅस म्हणजे काय असतात, डेटाबेस आहेत, सॉफ्टवेअर तुम्ही रन करू शकता, ऑपरेटिंग सिस्टम त्यांचे असणार, सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं, ठीक आहे. आपल्याला फक्त बेसिक जे काय कोड वगैरे तुम्ही ते तुमचे लागेल, ठीक आहे. डेटाबेस पण तुम्ही तुमचा घेऊ शकता, तुम्ही दुसरा डेटाबेस पण मिळतात त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म, म्हणजे जे काही त्यांच्याकडे मॅनेज करणार. जसं की आपण आपला डेटाबेस, जसं की आपण एक SQL सर्व्हर क्रिएट करतो बरोबर डेटाबेस साठी, आणि तो सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम आपण मॅनेज करतो. पण यांच्या प्लॅटफॉर्म मध्ये त्यांचाच डेटाबेस असतो, त्याचे सर्व्हर्स वगैरे बॅकग्राऊंडला ते मॅनेज करणार. आपण फक्त डेटाबेस वरती तिथे काय आपल्याला क्रिएट करायचं त्याच्यावरती आपल्याला ऍक्सेस असणार. बाकी त्याच्या डेटाबेसचे सर्व्हर वगैरे ते हँडल करणार बॅकग्राऊंडला. ओके, ऑपरेटिंग सिस्टम पण तेच बघून घेणार त्याचे, ज्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन ठेवतायत किंवा डेटाबेस ठेवतायत. जसं की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय होतं ना, आपणच आपल्या VM जे क्रिएट करतो तेच आपण पॅचेस वगैरे करणार, काय अपग्रेड करायचे ते करणार, त्याची सिक्युरिटी आपणच बघणार, ठीक आहे ना. तसं पॅस मध्ये नाही, पॅस मध्ये ते बघणार, ठीक आहे. Azure ऍप सर्व्हिसेस आणि गुगल ऍप इंजिन. जसं की Azure मध्ये एक ऍप सर्व्हिसेस म्हणून आहे, जी आपली प्लॅटफॉर्म सर्व्हिस आपल्याला देते, आणि GCP ची जी आहे ती गुगल ऍप इंजिन नाव आहे त्याला. ओके, समजा याच्यामध्ये कुठला सर्व्हर वगैरे डाऊन गेला तर आपल्याला काहीच बघायची गरज नाही, बरोबर, आपल्याला काहीच बघायची गरज नाही, ते बघणार सर्व्हरच. ते पॅचिंग पण तेच करणार, तेच त्यांच्या गोष्टी करणार सगळ्या. ओके, आपल्याला फक्त बिल्ड वरती फोकस करायचा. आपल्याकडे जी ऍक्टिव्हिटी असते युजली लाईक पॅचिंग ऍक्टिव्हिटी, पॅचेस करायचे, हे टास्क जवळजवळ म्हणजे आपण जे आता सध्या इंजिनियर करतात ऑन प्रीमला, त्यांचं पूर्ण ते वाईप टास्क ते सगळं हँडल्ड बाय क्लाउड सर्व्हिसेस, राईट? हो, फक्त पॅच सर्व्हिस मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ते याच्यामध्ये तुम्हालाच करावं लागणार पॅचिंग वगैरे, अपग्रेड वगैरे, ठीक आहे. हार्डवेअर नाही, फक्त OS अपग्रेड करायची किंवा तुम्हाला OS पॅच करायची आहे, ठीक आहे. इथे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस यूज करतो. पॅचिंग पार्ट कोण घ्या हँडल करणार, आपण करणार का ते क्लाउड वालेच बघणार? पॅच क्लाउड वाले बघणार. पॅचचं आपल्याला काय, आपण फक्त बिल्ड करायचं, ते इन्फ्रास्ट्रक्चर, अंडरलाईन इन्फ्रास्ट्रक्चर ते देणार आहेत आपल्याला. सर्व्हर बिल्डिंग आपण करू, आपल्याला जे कॉन्फिगरेशन पाहिजे ते त्यांना सांगणार, ते सर्व्हर बिल्ड करून देणार की आपण नाही, आपण ऍप सर्व्हिस कसे असतात ना, ऍप सर्व्हिसेसचे सबस्क्रिप्शन असतात, ठीक आहे. तू जर बेसिक घेतलं त्यात खूप लिमिटेड रिसोर्सेस मिळणार तुला, कमी CPU कमी रॅम, ठीक आहे, असं मिळणार. तू थोडस प्रीमियम घेतलं तर त्यात तुला जास्त रिसोर्सेस, म्हणजे CPU मेमरी किंवा जे काय स्केलिंग असतं, स्केलिंग वगैरे त्यात एनेबल करू शकतो. म्हणजे तुला जास्त चार्जेस लागतील, जास्त कॉन्फिगरेशन वाला असेल तर. असं हे लायसन्स बेस्ड राहत असेल मग ना? नाही, सबस्क्रिप्शन बेस असतात ते. तुला म्हणजे प्रीमियम घे, म्हणजे जसे सबस्क्रिप्शन जसे असतात ना, बेसिक, प्रीमियम, गोल्ड, असं तसं बेस असतं. आणि दुसरी गोष्ट, हे सबस्क्रिप्शन जे आपण घेतो याला व्हॅलिडिटी असते का कसं काय? कुठलं हे ऍप प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस
का कुठलंही? म्हणजे आपल्याला Azureला पण एक सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं तुला. Azureचं याला ते सबस्क्रिप्शन रिन्यू वेगळं वगैरे आहे. करायचं असतं. नाही, आता बघ कसं असतं माहितीये का, तू हे बघ आता तू काय केलं, हे तुझे ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, हे मायक्रोसॉफ्ट आहे आणि हे तुझं ऑन प्रेमायसेस आहे, ठीक आहे, मी ऑफिस करतो. तुमची जी काही तुमची सेल्स टीम आहे किंवा तुमची जी डायरेक्टर टीम, मॅनेजमेंट टीम Azure मायक्रोसॉफ्टकडे गेली आणि तुम्हाला एक सबस्क्रिप्शन विकत घेतलं पोर्टलसाठी, बरोबर? म्हणजे तुमच्या Azure घेण्यासाठी, Azureसाठी तुम्हाला एक सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं Azureच्या सर्व्हिसेस वापरण्यासाठी, बरोबर? तुम्ही ओके. सबस्क्रिप्शन विकत घेतलं, तुम्ही त्यांचे पोर्टल ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, पोर्टल ऍक्सेस केलं. आता ह्या पोर्टलमध्ये तुम्हाला ना डिफरंट आता मॅनेजमेंट तुम्हाला कधीच कुठला इंजिनियर डायरेक्ट जात नाही मायक्रोसॉफ्ट कडून हे सबस्क्रिप्शन वगैरे विकत घेत नाही. हे जे आपले सिनियर टीम असते, डायरेक्टर वगैरे, मोठे आर्किटेक्ट वगैरे ते असतात, तेच घेतात. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला खाली सर्व्हिस वगैरे सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड, म्हणजे त्यामध्ये पण मल्टिपल सबस्क्रिप्शन घेणार. ठीक आहे, आणि त्यावरती मग डिफरंट टीमला डिफरंट ऍक्सेस ते प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, असं असतं. आता तुम्हाला इथे सबस्क्रिप्शन दिलं, तुम्ही ऍडमिन टीम आहे, तुम्ही काय करणार, इथे तुम्ही आता VM क्रिएट केलं. VM क्रिएट केलं म्हणजे तुमचा इथे चार्ज सुरू झाला. व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट केलं म्हणजे तुमचे जे काही तुमचे पर सेकंड चार्ज करताय Azure, तर ते तुमचं पर सेकंड चार्ज सुरू झाला. तुम्ही 2 तास वापरले, 2 तासाचे पैसे द्या. तुम्ही सर्व VM शटडाऊन केलं, पैसे बंद. तसंच तुम्ही पॅच सर्व्हिस यूज करता, आता ऍप सर्व्हिस तुम्ही कॉन्फिगर केली Azure वरती, बरोबर? तर ऍप सर्व्हिस, त्याला Azure ऍप सर्व्हिस म्हणतो. Azure ऍप सर्व्हिस हे केली, त्यात तुम्हाला एक सबस्क्रिप्शन सिलेक्ट करायचं असतं आतमधलं. ते सबस्क्रिप्शन बाहेरचं वेगळं, यात तुम्ही एक सर्व्हिस म्हणू शकता किंवा एक इंटरनल सबस्क्रिप्शन. त्याला काही नाही, फक्त तुम्हाला हे विकत घ्यायला मायक्रोसॉफ्टकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही पोर्टल मधूनच करताय. पोर्टल मधूनच एक सर्व्हिस कॉन्फिगर करताय आणि इथूनच तुम्ही त्याला एक सर्व्हिस ती सबस्क्राईब केली की तुम्हाला तिथे सांगतं की बाबा ही बेसिक आहे, ही प्रीमियम आहे. मग तुम्ही प्रीमियम घेतली तर प्रीमियमचे चार्जेस तुम्हाला चालू होतील असे, आणि ते इथेच बिलिंग मध्ये इथेच दिसणार पोर्टलमध्ये. ठीक आहे, असं काही याचं वेगळं असं लायसन्स घ्यायची गरज नाही मायक्रोसॉफ्ट कडून. तुम्ही Azure पोर्टल घेताय, त्यातली सर्व्हिस आहे. आणि बिलिंगचं पार्ट म्हणजे हे मंथली बिलिंग असतं कसं यांचं, म्हणजे बिलिंग हो, जे मंथली जनरेट बिलिंग असतं. मंथली बिलिंग जनरेट होणार जे क्लायंटला. जे आपण सबस्क्रिप्शन घेईल, समजा प्रीमियम घेतलं तर प्रीमियमचा जो आहे यूज किंवा प्रीमियमचा जो रेट आहे त्यानुसार ते बिलिंग आपल्याला जनरेट होणार, जसं यूज आहे आणि नाही, आता ऍप्सचं, हे बरोबर. प्रीमियम जे म्हणतोय ना, तो प्रीमियम मी याच्याविषयी बोलतोय. कुठली ऍप सर्व्हिस जर पॅच सर्व्हिस जर तू यूज करतोय, ठीक आहे, त्यात असतात ते सबस्क्रिप्शन इंटरनली. पण तुझं हे पोर्टल आहे, ठीक आहे, पोर्टल मध्ये समजून घे, ही एक सेक्शन आहे बिलिंगचं. याच्यात तू जाऊन बिलिंग चेक करू शकतो. ठीक आहे, आता इथे तू सर्व्हिसेस आहे, तुझं IIS सर्व्हिस आहे, ही एक IIS सर्व्हिस तू यूज करतो. याच्यामध्ये काय क्रिएट करणार तू, VMs क्रिएट करणार, स्टोरेज असणार, नेटवर्किंग असेल तुझी. ठीक आहे, याचं जे बिलिंग आहे ती इथे रिफ्लेक्ट होणार बिलिंग मध्ये. आता इथे Azure एक पॅच सर्व्हिस आहे, ती पण पोर्टल मध्येच, हे पोर्टल आहे पूर्ण. ठीक आहे, इथून तू Azure सर्व्हिस हे केली, ऍप सर्व्हिस कॉन्फिगर केली. ठीक आहे, हे ऍप सर्व्हिस इथून कन्झ्युम करतोय. ऍप सर्व्हिस मध्ये कसं, याचं VM मध्ये कसं असतं ना, VM मध्ये साईज असते. आता VMचं कसं आहे, तू डायरेक्ट साईज सिलेक्ट केली, तू 8 GB रॅम घेतली, ठीक आहे, आणि किती तुला 5 किंवा 8 कोरचा CPU घेतला, त्याच्यावरती तुला चार्जेस लागतील, बरोबर? तू 1 GB चं घेतला रॅम आणि 2 कोर घेतले, तर तुला एकदम स्वस्तात पडेल, बरोबर? कॉन्फिगरेशन वाढवलं, तुझे चार्जेस वाढतील. चार्जेस वाढणार, बरोबर. बरोबर, सेम तुझ्या ऑन प्रेमिसेस वरती बरं तू कमी कॉन्फिगरेशनचा कम्प्युटर घे, तुला कमी चार्जेस लागतील. मोठा कॉन्फिगरेशनचा घेतला तर जास्त चार्जेस लागतात. सेम तसं इथे. जेवढं आहे तेवढं चार्जेस जास्त. बरोबर, जेवढं कॉन्फिगरेशन भारी घेणार तसं. आता सेम ऍप सर्व्हिस काय आहे, ऍप सर्व्हिस मध्ये पण बॅकग्राऊंडला VMs वगैरे येतात, सर्व्हर्स वगैरे, कुठल्या तरी सर्व्हरवरती तुम्ही ते सर्व्हिसेस इन्स्टॉल करतात, पण तुम्हाला ते सर्व्हर वगैरे दिसत नाही, कारण की ते Azure मॅनेज करतंय ना, त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही. पण ते बॅकग्राऊंडला ते काय करतात, VMs वगैरेच यूज करतात. ठीक आहे, रिसोर्सेस, मग त्याला पण CPU लागतो, रॅम लागते. जर तुम्ही याच्यात 1 GB रॅम आणि CPU घेतलं तर तुम्हाला कमी चार्जेस लागेल ऍप सर्व्हिसला. तुम्ही जर जास्त कॉन्फिगरेशनचं घेतलं तर जास्त चार्जेस लागेल, बरोबर? तसं सेम मग याची बिलिंग पण इथेच रिफ्लेक्ट होणार. ऍप सर्व्हिसेसच्या अंडर इथे VMच्या अंडर VMची दिसणार, त्या सर्व्हिसेस अंडर तिथे आपल्याला बिलिंग चेक करू शकतो आपण. बिलिंग मध्ये पूर्ण बिलिंग येते आपल्याला. ठीक आहे, हे पूर्ण पोर्टल मधलंच आहे.
ओके. येस. काही क्वेश्चन्स काय? हे बेसिक याच्यात ना थोडस आपण एकदा याच्यात क्लिअर झालं ना तुमचं, पुढे प्रॉब्लेम येत नाही. हे काय बिलिंगचं आपण जेव्हा आपण सुरू करू ना तेव्हा आपल्याला दिसेलच ते बिलिंगचं. तेवढं काही नाही, आपण ते नंतर बघू की VM ला किती. तुम्ही जेव्हा आपण सर्व्हिस आणखी पोर्टलला गेलो नाही ना त्यामुळे ते कळत नाही की मी जस्ट सांगतोय व्हर्च्युअली तुम्हाला. ठीक आहे. समजा सर्व्हर वगैरे कुठं डाऊन गेलं तर डाऊन टाइम काय असतं त्याचा, किती वेळात अपडेट डाऊन आता प्रत्येक सर्व्हिसचा काही डाऊन टाइम असतो, म्हणजे बऱ्याच सर्व्हिसेसला 99% ते सांगतात की डाऊन टाइम नाही येणार. अच्छा. हो 99%. स्टोरेजला तर 99.99 जे हॉट स्टोरेज असतं 99.99% अवेलेबिलिटीचं ॲश्युरन्स देतात. अच्छा, म्हणजे फक्त 0.1% चान्सेस डाऊन जायचे. डाऊन जायचे. अच्छा. हो. डिपेंड करतं, काही काही सर्व्हिसेसला 99% असं डिपेंड करतं, पण बऱ्याचदा क्लाउडमध्ये असं होत नाही, खूप कमी असतो डाऊन टाइम. ठीक आहे. डाऊन टाइम म्हणजे कधी येतो माहितीये का? आपल्याच चुकी असते डाऊन टाइम. मी आतापर्यंत काम केलं क्लाउडवरती, मला माहिती आहे. काय होतात ना, क्लायंट्स काय करतात, हा सर्व्हर आहे बरोबर. हा सर्व्हर क्लायंट लोक काय करतात, आता याला पाहिजे याच्यावरती एक ऍप्लिकेशन रन करतात. ठीक आहे. किंवा कुठलाही सर्व्हर असू शकतो, कुठलाही सर्व्हर एक्झाम्पल ते यूज करतात, ऍप्लिकेशन असो किंवा काही. याला काय करतात, याचे कंजम्पशन जे आहे याला पाहिजे 16 GB रॅम पाहिजे. ठीक आहे. किती 16 कोर CPU वगैरे जो काय असेल तेवढं त्याचं कॉन्फिगरेशन पाहिजे. क्लायंट काय करतो 8 GB रॅम कॉन्फिगर करणार, कारण की 4 पैसे वाचवतो ना साईज मध्ये. मग ते काय होतात अशा कामाला, किंवा याच्यापेक्षा कमी CPU रॅम CPU वापरणार. मग काय होतं ना, सर्व्हर लोड आला की ते हंग स्टेटला जातात, हँग होतात. मग ते ऍक्सेस होत नाही, काही नाही. मग तुम्हाला जाऊन बघावं लागतं का हँग झालं काय नाही. ओके. असं आहे, म्हणजे आपल्यामुळे डाऊन टाइम येतो. हे IaaS मध्ये होतं, याच्यामध्ये नाही. PaaS मध्ये पण तुम्ही चांगले रिसोर्सेस घेतले तुमच्या सर्व्हिसेस नुसार, तुम्हाला तसं येणार नाही. त्यांच्याकडून जास्त होतच नाही. त्या केस मध्ये जर सपोज हँग स्टेटला गेलं तर ते आपण जाऊन त्याला रिसेट मारू शकतो बरोबर, त्या पोर्टलला जाऊन सर्व्हर. कुठे? म्हणजे हा सपोज बरोबर, पोर्टलला जाऊन. बरोबर. हँग स्टेट झाला म्हणजे ना, तिथे जायचं. तुला जर लॉग इन होत असेल तर लॉग इन करायचं, नाहीतर रिस्टार्टचं पण ऑप्शन असतं, रिस्टार्ट करू शकतो पोर्टलवर. क्लाउड साइडची इन्व्हॉल्वमेंट नसणार त्यात, म्हणजे क्लाउड साइडच्या इंजिनियरला अप्रोच करायची गरज नाही ना त्या केसमध्ये, आपण आपल्या एंडनी मॅनेज करू. आपण आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असतं ना. पॅस मध्ये तू नाही करू शकत ते. पॅस मध्ये तुला सर्व्हरचा ऍक्सेस नाहीये. इथे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ये, इथे तू ते कर गोष्टी. ठीक आहे. इथे तुला अलाउड आहे, कारण की तुझं सर्व्हर तू सेटअप केलं तिथे. कॅपॅसिटी एक्सपान्शनचा पार्ट जर बघितला आपण, फॉर एक्झाम्पल त्या सर्व्हर आपल्याला कॅपॅसिटी एक्सपान्शन करायचे सर, बरोबर. साईज आता आपण माझं म्हणतो सर्व्हर Azure मध्ये, साईज नाव आहे त्याला, साईज म्हणतात Azure मध्ये. साईज म्हणतात का? हो, Azure मध्ये तुला जे काही तुला साईज वाढवायची असेल ना, प्रत्येक VM जर क्रिएट करतोय ना, तर तुला साईज सिलेक्ट करावी लागते, त्याची काय साईज आहे. म्हणजे साईज मध्ये काय असतं की रॅम किती असणार, CPU किती असणार, काही साईज म्हणजे मेमरी ऑप्टिमाइज्ड, CPU ऑप्टिमाइज्ड, कम्प्युट ऑप्टिमाइज्ड असे असतात. ठीक आहे. तर तो मेमरी जर तुझ्या एखादं सर्व्हर आहे त्याला मेमरी चांगली लागत असेल तर तू मेमरी ऑप्टिमाइज सिलेक्ट करणार. त्यात असतं किती GB रॅम पाहिजे, किती CPU पाहिजे कोर, असं. तर ती साईज तुला म्हणजे ते सिलेक्ट करावी लागते. नंतर स्केल अप करू शकतो ना, म्हणजे हो, नंतर आता बघ, फ्युचर मला आता लागली जास्त साईज. बरोबर. हा सर्व्हर आहे तुझा. आता तो क्रिएट करताना तो 1 GB साईज दिली, 1 GB रॅम दिली आणि 2 कोर CPU दिला. ठीक आहे. पण आता तुला असं वाटतंय की नाही यार हे हँग होतंय, म्हणजे सारखंच हँग होतंय आणि माझं ऍप्लिकेशन वर्क करत नाही. तू ये इथे येऊन रिसाईज कर त्याला. ठीक आहे. रिसाईज करायचं. रिसाईज मध्ये पण तू तुला जेवढी पाहिजे डिझायर तुझी साईज आहे ती तुझी कॉन्फिगर करू शकतो. ओके. ओके. असं काही नाही, तू कधी पण येऊन चेंज करू शकतो. पण ते आपण पुढे बघूयात. त्याच्यासाठी पण तुला डाऊन टाइम वगैरे घ्यावा लागतो. ठीक आहे. कारण की आपले यासाठी आपल्याला चेंज रिक्वेस्ट म्हणजे जी आहे ती हो, बरोबर. ITL करेक्ट. हे आपलं जसं की मी फ्रेमवरती आपण तुम्हाला अशा बरोबर. पद्धतीने कारण की चेंज आहे. कारण त्यात काय होणार आहे, चेंज मध्ये आपण कधी चेंज रेस करतो, काहीतरी चेंज करतोय सिस्टम मध्ये, बरोबर. आणि ज्यामध्ये सिस्टम डाऊन करेक्ट. वगैरे जाणार आहे. तर मग ही जी रिसाईजची ऍक्टिव्हिटी असेल ती पण चेंज थ्रूच होणार तुमची. ठीक आहे. आता तुम्ही जसं की आता तुमची इथे ऍप्लिकेशन टीम असतात, त्यांच्यासाठी तुम्ही VMs वगैरे क्रिएट करता.
क्लाउड वरती पण त्याच ऍप्लिकेशनचे असतात, ते तुम्हाला रिक्वेस्ट करतील की बाबा हे आमचं ऍप्लिकेशन यावरती चालत नाही व्यवस्थित, आम्हाला थोडस साईज रॅम थोडी वाढवून द्या, एवढी पाहिजे, सीपीयू एवढं पाहिजे. मग तुम्ही देणार, तुम्ही चेंज रेस करणार, चेंज तुम्ही शेड्यूल करणार कधी तुम्हाला चेंज रेस म्हणजे चेंज एक्झिक्यूट करायचं आहे, आणि तसंच तुम्ही ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करणार. रिसाईज ऍक्टिव्हिटी केली की तुम्ही तुमचं साईज वाढवली, रिस्टार्ट वगैरे केला, सर्व्हर अप आला की त्यांना कन्फर्मेशन द्या की सर्व्हर तुमचा अप आहे. Okay, असं. आणि फेल ओव्हर क्लस्टरिंग आपण पॅस मध्ये करू शकतो का? असं कशामध्ये? पॉसिबल कशामध्ये? याच्यामध्ये पास मध्ये PWS मध्ये? नाही, त्याच्यात तुला काहीच नाही ना, त्यात तुला फक्त हे एक प्लॅटफॉर्म ऑलरेडी देत आहेत ते तुला, तिथे व्हीएमचाच ऍक्सेस नाही. ओके ओके. ठीक आहे, ते बघून घेणार त्यांना काय करायचं, ते तुला अवेलेबिलिटी चांगलीच देणार. Yes. सेटअप करणार कॅपॅसिटी पार्ट. आता आवाज ब्रेक होतोय, मला कळत नाही. हॅलो, ब्रेक होतोय जरा प्रॉब्लेम हो, माझा break संदीप होतोय इकडे का? जरा. हो का? हा हा हा. जर ब्रेक झाला तर मला परत सांगा, मी परत रिवाइज करेल म्हणजे जे बोलतोय ते. हा हा, ठीक आहे ठीक ते आहे. मला झालंय माझं प्रॉपर चालत नाही, बघू ते मी करेक्ट करेल आज दुपार नंतर. ओके ते ओके ओके. कॅपॅसिटी एक्सपान्शन ज्या वेळेस आपण VMware च्या केस मध्ये करतो, तर तिथे कसं एक ऑप्शन असतो, एक माहिती असेल ते, की लाईव्ह मायग्रेशन म्हणजे लाईव्ह मध्ये आपण करतो विदाउट डाऊन टाइम मेमरी एक्सपान्शन करू शकतो किंवा सीपीयू करू शकतो. कधी करू शकतो, हे सीपीयू हॉट प्लग ज्यावेळेस इनेबल असतो तुम्ही लाईव्ह मध्ये पण सीपीयू चेंज करू शकता, बरोबर, सर्व्हरचा. तर ते डिसेबल असेल तर तुम्हाला टाइम घ्यावा लागतो, प्रॉपर बंद करून सर्व्हर हे तुम्हाला अपग्रेड करू शकता. तसं Azure मध्ये कसं आहे, काय त्या पद्धतीचं Azure काय? मध्ये बघ, तिथे तू डिस्क, तुला डेटा डिस्क ऍड करायची तर तू डायरेक्ट ऍड करू शकतो. ओएस डिस्क ऍड करायची असेल तर तुला रिपोर्ट घेत असते सिस्टम त्याच्यामध्ये. तिथे साईजला काय होतं, तू साईज करू शकतो. ठीक आहे, तू ऍड कर, लाईव्ह करू पण शकतो. हा ते लाईव्ह लाईव्ह होणार आहे बघ, लाईव्ह होणार. ते फक्त काय करतं, एक रिपोर्ट घेणार फक्त, असं होतं. लाईव्ह होत नाही ते, त्यामुळे आपण त्यात रिस्क घेत नाही. डायरेक्ट आपण सर्व्हर बंद करून रिसाईज करायचं कधी पण. बेस्ट प्रॅक्टिसेस आपण कधी पण फॉलो करायचे. तसं हॉटचे काय ते हॉट एनेबल म्हणतो ना, आपल्या VMware मध्ये असतं. आपण हॉट जर एनेबल असेल तर त्याला तू डायरेक्ट VM रनिंग असतानाच आपण ऍड म्हणजे कुठल्या हार्डवेअर त्याला ऍड करू शकतो. ठीक आहे, डाऊन टाइम नाही येणार. Azure मध्ये काय असतं ना, सीपीयू आणि रॅम, तुला असं फक्त तुला रॅम वाढवायची, सीपीयू तेच ठेवायचं असं ऑप्शन नसतं तुला. जी साईज तिथे बाय डिफॉल्ट आहे त्या साईज मध्येच तुला सिलेक्ट करावं लागतं. त्यात तुझं सीपीयू पण चेंज होणार आणि रॅम पण चेंज होणार, असं असतं. समजा मला मेमरी फक्त रॅम वाढवायची, मग त्यावेळेस मी सपोज 2 GB रॅम आहे एक्झिस्टिंग आणि मी 4 GB घेतो, ऑटोमॅटिक सीपीयू पण त्या रेंज मध्ये. नाही नाही नाही, तसं नाही. आपल्या VMware वरती तू करू शकतो. ठीक आहे, मला सीपीयू तोच ठेवायचा पण मी फक्त रॅमच वाढवेल, तसं नाही. ते तू रॅम वाढवले तर सीपीयू ऑटोमॅटिक वाढणार. तिथे डिफॉल्ट साईजेस आहे ना, तुला त्यातूनच सिलेक्ट करायचं आहे, असं आहे. फक्त रॅमच नाही वाढवू शकत किंवा फक्त सीपीयूच नाही वाढवू शकत तू. त्यासाठीच त्यांनी एक ऑप्शन दिलेले आहेत ना, मेमरी ऑप्टिमाइज्ड, कम्प्युट ऑप्टिमाइज्ड. कम्प्युट ऑप्टिमाइज मध्ये जास्त सीपीयू मिळणार, मेमरी ऑप्टिमाइज मध्ये जास्त रॅम असणार, सीपीयू कमी, असं. पण तुला त्या साईज डिफॉल्ट असतात, त्याच तुला सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे की पोर्टल मध्ये गेल्यावर आपल्याला कळलं जातं, ज्या पोर्टल हे करून. तुम्ही ऍक्सेस घेतलाय का पोर्टलचं? म्हणजे सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड आहे ना? क्रेडिट कार्ड आहे ना सगळ्यांकडे, असं माझ्याकडे आहे. आता माझं एक सजेशन आहे, ठीक आहे, तुम्ही आय डोंट नो तुम्हाला कसं पाहिजे. ठीक आहे, तुमच्यात जर चांगली अंडरस्टँडिंग असेल ना, तर मी काय माझं काय सजेशन आहे, तुम्ही ना एक आता एका जणाचं सबस्क्रिप्शन आहे कोणी पण, ठीक आहे, एक जण सबस्क्रिप्शन घ्या मायक्रोसॉफ्टचं. ठीक आहे, यात घेतलं ना, तर याच्यात तुम्ही मल्टिपल लोक आहेत आता. ठीक आहे, याच्यात फायदा काय मी तुम्हाला सांगतो. एक सबस्क्रिप्शन घेतलं, यात तुम्हाला मी ऍक्सेस वगैरे क्रिएट करून देतो. एक सबस्क्रिप्शन घेतलं ना, तुम्हाला सगळ्यांना मी एकेकाचे रिसोर्स ग्रुप वगैरे बनवून देतो. प्रत्येकाला सिंगल रिसोर्स ग्रुपला ऍक्सेस देतो. ठीक आहे, आणि सबस्क्रिप्शन वाईज सगळ्यांना रीडर ऍक्सेस देतो. इथे काय होईल ना, तुम्ही नवीन आहे, ठीक आहे, आणि तुम्ही एवढं यूज पण नाही करणार ना पूर्ण पोर्टल. काय होईल ना, तुम्ही सगळ्यांनी एक सोबत केलं, तुमचं एकच महिन्यात फ्री संपून जाईल. तुमच्याकडे नंतर यूज करायला काय राहणार नाही. ठीक आहे, तुम्ही क्लास झाल्यावरती पण तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करता आली पाहिजे ना. असं नाही की तुम्ही आता 1 महिनाभर केलं नंतर गेल्या वर्षी, असं नाही झालं पाहिजे. त्यासाठी एक माझं सजेशन आहे, इट्स अप टू यू आहे, नंतर तुमचं काय करायचं. इथे एक सबस्क्रिप्शन घेतलं, तुम्ही सगळ्यांचे रिसोर्स ग्रुप क्रिएट केले, ठीक आहे, तुम्ही इथे रिसोर्सेस क्रिएट करा वगैरे, म्हणजे पोर्टलवरती एकदा थोडंसं हँड्स ऑन करून घ्या. ठीक आहे, आता तुम्हाला ऑलरेडी तुम्ही कधीच यूज नाही केले ना पोर्टल,
थोडंसं हँड्स ऑन व्हायला टाइम लागेल. ठीक आहे, तुम्ही इथे सर्व्हिसेस अगोदर क्रिएट करा. याच्यात जे तुम्हाला $200 मिळणार आहेत ते तुम्ही महिनाभर यूज करा. ठीक आहे, जोपर्यंत जाईल तोपर्यंत. नाही महिना 15 दिवस गेलं, 15 दिवसानंतर दुसरा जो स्टुडंट आहे तुमच्यापैकी तो त्याचं सबस्क्रिप्शन एनेबल करेल. त्यामध्ये आपण त्यांना सगळ्यांना ऍक्सेस देणार. ठीक आहे, फुल ऍक्सेस देणार सबस्क्रिप्शन लेवलला. तुम्ही कुठलीही सर्व्हिस क्रिएट करू शकता. असं करून तुम्ही ना 2-4 महिने तुमचं वापरू शकता. मला असं सजेशन होतं. बाकी तुमच्यावर आहे. तुम्हाला जर सगळ्यांना स्वतः सबस्क्रिप्शन सुरू करायचंय तर तुम्ही स्वतःचे करू शकता. पण असं आहे की तुम्हाला 30 दिवसात काय करायचं ते करावं लागेल. असं कसं वाटतं तुम्हाला? जेवढे क्रेडिट कार्ड तेवढे मंथ, म्हणजे एक क्रेडिट कार्डच्या मागे 1 मंथ ट्रायल पे. करेक्ट. असं आहे तर तुम्हाला जास्त मंथ मिळतील प्रॅक्टिसला. विषय काय पण त्याच्यामध्ये तुमचं मल्टी लॉग इन होणार का मग त्या केसमध्ये? हा, आता कंपनीत तुला काय एकच पोर्टल मिळतं ना, एकच Azure पोर्टल असणार एका कंपनीसाठी. त्याच्यात किती लोक किती टीम असतात. त्यात एक आपले Azure ऍडमिनची टीम आहे. ठीक आहे, मग ते ऍप सर्व्हिसेस वगैरे ज्या टीम काम करतात त्यावरती डेव्हऑप्स वगैरे ते लोक आहेत. एक दुसरी कुठली डेटा प्लॅटफॉर्म टीम आहे. त्यांचे पण सर्व रिसोर्सेस इथेच क्रिएट होणार आहे ना, आणि इथेच सगळे लोक ऍक्सेस करणार आहे. म्हणजे तुमच्या कंपनीतले जेवढे क्लाउडवरती सर्व्हिसेस ऍक्सेस करतील, जसे की आता ऑन प्रिमाइसेस वरती आहे, तुम्ही कसं तुमच्या कुठल्या ऍप्लिकेशन टीम येऊन सर्व्हरवरती लॉग इन करते, तुम्ही पण त्या सर्व्हरवरती लॉग इन करता. डेटाबेस टीम येऊन पण त्या डेटाबेसला लॉग इन करते. सेम तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर क्लाउडवरती आहे आता. जसं ऑन प्रिमाइसेस होता अगोदर, आता तुम्ही फक्त तेच आहे, फक्त तुम्ही क्लाउडवरती यूज करताय त्याला. असं म्हणजे ऍट अ टाइम किती जण लॉग इन यूज करू? हा, ऍट अ टाइम करू शकता ना. आता ऑर्गनायझेशन मध्ये ऍट अ टाइम नाही करत का सगळे? आता तुमचे ऍडमिन टीम आहे. येस हे जे सबस्क्रिप्शन आहे, एकदा वन कार्ड मी माझं सबस्क्राईब केलं, माझं क्रेडिट कार्ड, ते सबस्क्रिप्शन किती दिवसासाठी वेगळं असतं ते? ते आता ते नाही, तू त्याला काही फ्री सर्व्हिसेस आहे जे की तू वर्षभर वापरू शकतो. पण जे फुल फ्लेज फ्री असतं ना, मग तुला ते वर्षभर जे वापरू शकतो, तुला नंतर अपग्रेड करावं लागेल. पे ॲज यू गो सबस्क्रिप्शन. पे ॲज यू गो म्हणजे तू जे काही क्रिएट करशील त्याला पे करावं लागेल. पण फुल फ्लेज जे 30 दिवस साठी फ्री असतं, 30 डेज साठी फ्री असतं. ओके. हा, 30 डेज साठी काही पण यूज करतात फ्री असणार तुला. म्हणजे बऱ्याच काही सर्व्हिसेसला लिमिटेशन आहे, पण तू बऱ्याच फ्री करू शकतो सर्व्हिसेस. तुला कुठले चार्ज लावणार नाही मायक्रोसॉफ्ट. तेवढं मायक्रोसॉफ्ट प्लस पॉईंट आहे. AWS तसं नाही. AWS काय करतं माहितीये का, तुम्हाला फ्री देणार ती 1 वर्षासाठी म्हणणार, पण काही सर्व्हिसेसला ते चार्ज लावणार प्रॅक्टिसला पण. पण Azureला तसं नाही. Azure 30 दिवस टोटल फ्री असतं. ओके. तर तुम्हाला कुठलं बेस्ट वाटतंय? जे माझं सजेशन आहे, बाकी तुमच्यावर डिपेंड करतं. मला हेच म्हणायचं की तुमचं जास्त तुम्ही करताय ना, तुमची प्रॅक्टिस जास्त दिवस झाली पाहिजे. हो ना? ओके. ते ट्रायल वालच घेऊ आम्ही. हा, ट्रायल वालेच घ्यायचे सर्वांना. पे ॲज यू गो करून कशाला पैसे भरायचे ना. आपल्याला फर्स्ट एक क्रेडिट कार्ड तर एक मिळतं. मग कुणाचं एकाच अगोदर सुरू करा. आपण म्हणजे आता समजा 14 जण आहेत तर 14 जणांमध्ये एक क्रेडिट कार्ड वापरून 1 महिना वापरायचं. मग रोलिंग फॅशन करूया 1 बाय 1. प्रत्येक महिन्याला नेक्स्ट मंथ प्रत्येक महिन्याचं 1 जण असं. म्हणजे हा मला बेस्ट वे वाटतो. तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की तुमचं यूज पण होणार नाही. एक जण जर एक सबस्क्रिप्शन घेतोय ना, 30 दिवसात यूज करत नाही माणूस तेवढं. बरोबर. ओके. मे बी आपलं 11 वाजले, किती थोडंसं राहील. आपण उद्या करूया जास्त घाई करण्यापेक्षा. ठीक आहे. चालेल. हा, आणि ओके मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.